नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत वेळेची बचत करणाऱ्या भरपूर अशा काही किचन टिप्स, क्लिनिंगच्या टिप्स आणि रियूज आयडिया। तर आपण प्लास्टिक पाण्याच्या बाटलीने वाती कशा तयार करायच्या, गॅसवरती मीठ का टाकायचं आणि चमच्याचा वापर, त्यासोबतच चपाती झाल्यानंतर तव्याचा सुद्धा एक खूप छान असा उपयोग सांगितलेला आहे। तर सगळ्या टिप्स कुठलेही मिस करू नका, जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि वेळेची सुद्धा खूप जास्त बचत होईल। पहिली टिप आपली अशी आहे की आपण जेव्हा हळदी किंवा कुंकू कुठल्याही वाटीमध्ये वगैरे काढलेलं असतं आणि ते आपल्याला जर भरणीमध्ये परत टाकायचं असेल तर ते डायरेक्टली टाकायला गेलं तर अशा प्रकारे सांडतं, कारण ते एकाच ठिकाणी व्यवस्थित असं सेट झालेलं असतं। तर ते पूर्ण असं मोकळं करण्यासाठी एखाद्या प्लास्टिक चमच्याचा वापर करायचा आहे किंवा साध्या स्टीलच्या चमच्याचा तरी वापर करायचा आहे, जेणेकरून हे कुंकू किंवा हळदी असेल तर ती मोकळी होते आणि आपल्याला ओतत असताना ती सांडत नाही इकडे तिकडे। तर या सोप्या अशा ट्रिकचा नक्की वापर करा। प्लास्टिक चमचे जर असतील तर ते नक्कीच हळदी कुंकवामध्ये अशा प्रकारे ठेवायचे आहेत, जेणेकरून जेव्हा हवं तेव्हा आपल्याला हळदी आणि कुंकू घेता येतं आणि आपल्याला पाहिजे तेवढंच ते घेता देखील येतं, हात देखील लावायची गरज नाही। त्यामुळे या छोट्याशा चमच्याचा उपाय नक्की करा, जेणेकरून आपली कामं वेळेत होतात आणि जास्त वेळ आपला त्यामध्ये जात नाही। ओतताना आजूबाजूला सांडलेलं कुंकू देखील साफ करावं लागत नाही, तर भरपूर आपली वेळेची देखील बचत होते आणि कामाचीही बचत होते। त्यामुळे नक्कीच ही टिप खूप जास्त युजफुल आहे। पुढची आपली टिप आहे ती म्हणजे कापूर लावताना अशा प्रकारे आपल्याकडे पंचारती वगैरे असते तर त्यामध्ये काय करायचे, थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती आपल्याला कापूर ठेवायचा, जेणेकरून आपली पंचारती खराब होत नाही। काय होतं की आजूबाजूला थोडासा काळपटपणा येतो आणि मग ते सुद्धा साफ करण्यामध्ये वेळ भरपूर जातो। त्यामुळे कापराच्या खाली थोडेसे तांदूळ नक्की ठेवा। पुढची आपली टिप आहे ती चपात्या झाल्यानंतर जो तवा असतो आपला, तो तवा खूप जास्त छान गरम असतो आणि या गरम तव्याला थंड होईपर्यंत आपण काय करायचं, एक छोटंसं काम करायचं। आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा मग अशा प्रकारे धने असतील किंवा जिरे असतील तर ते जिरे आपल्याला धने त्याचा डब्बा घ्यायचा आहे। जो स्टीलचा वगैरे असेल तर ठीक आहे, पण प्लास्टिकचा असेल तर स्टीलच्या एखाद्या ताटामध्ये होता किंवा डायरेक्टली तव्यावरती देखील थोडा वेळ तुम्ही ते ठेवू शकता आणि शेकून घेऊ शकता। आणि तवा जो आहे तो फक्त गरम आहे, गॅस बंदच आहे, तर गरम असलेल्या तव्याचा इथे आपण वापर करून घेऊ शकतो, जेणेकरून आपले धने देखील हिवाळ्या पावसाळ्यामध्ये वर्षभरासाठी छान टिकून राहतात आणि हे गरम केल्यामुळे याला एक प्रकारचं ऊन दिल्यासारखं होतं आणि हे गरम देखील लागतात। थोड्या वेळानंतर तुम्ही याला हातामध्ये घेऊन बघाल तर खूप छान असे हे गरम झालेले असतील। अधूनमधून थोडासा डबा तुम्हाला असा हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून खालचे वर आणि वरचे खाली हे अशा प्रकारे आपल्याला करता येईल। तर हा सेम असा उपाय तुम्ही डाळीवरती देखील करू शकता, जेणेकरून डाळीला कीड आणि अळीजाळी देखील लागत नाही। पुढची आपली टिप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे। तुम्ही जर नवीनच असाल आणि माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। लिंब जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी ते ठेवायचे कसे हे मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण फ्रीजरमध्ये लिंब किंवा कुठलीही पिशवी तुम्ही दुधाची वगैरे ठेवत असाल त्याखाली एखादी स्टीलची प्लेट ठेवा, जेणेकरून आपली प्लास्टिक पिशवी जी आहे फ्रीजरमध्ये बर्फाला चिटकून बसत नाही आणि आपल्याला इझिली ती काढता येते। पुढची आपली टिप आहे क्लिनिंगच्या रिलेटेड। भरपूर असं क्लिनिंग करायचं आपल्याला, त्यामुळे सुरुवातीला एका पॅनमध्ये आपल्याला एक कपभर पाणी घ्यायचं, जास्त नाही, अर्धा ग्लास घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा खायचं मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते क्लिनिंगसाठी खूप जास्त युजफुल आहे, सगळ्यांना माहिती आहे। आणि मिठामध्ये आपल्याला आपल्याकडे असलेल्या जेवणातल्या उरलेल्या लिंबाच्या फोडी अशा प्रकारे घ्यायच्या आहेत आणि त्यातली एक फोड अशी पिळायची आहे। तर ह्या पाण्याला आपल्याला काय करायचं, एक उकळी काढून घ्यायची आहे किंवा छान असं गरम करून घ्यायचं, जेणेकरून दोन्हीची रिॲक्शन होते आणि हे जे आहे मिश्रण ते आपल्या क्लिनिंगसाठी खूप जास्त युजफुल ठरतं। तर यामध्ये मी लिंबाची साल देखील अशीच टाकलेली आहे, जेणेकरून याचा पुरेपूर आपल्याला वापर करून घेता येईल। आणि आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे, चांगलं पाणी गरम झालेलं आहे कडकडीत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे जे बोर्नव्हिटाचे अशा प्रकारचे डबे असतात प्लास्टिकचे, तर ते फेकून न देता काय करायचे, याला स्वच्छ असं करायचं आहे, पण अगदी कमी मेहनतीमध्ये करायचे। त्यामुळे या सांगितलेल्या टिप्स खूप जास्त उपयोगी येतील तुम्हाला सुद्धा। आणि तुम्हालाही जर हे डबा चिकट असतो आणि बोर्नव्हिटाचा डबा क्लीन करणं अवघड जात असेल तर नक्कीच ही टिप खूप जास्त उपयोगी पडेल आणि आवडेल सुद्धा। इझिली हा क्लीन कसा करता येईल हे मी सांगितलेलं आहे। बोर्नव्हिटाच्या डब्यावरती जे काही आपलं रॅपिंग कवर असतं तर ते पूर्ण असं याला स्टिक केलेलं असतं, कारण बोर्नव्हिटामध्ये हवा वगैरे गेली तर लगेचच ते बोर्नव्हिटा खराब होतं, त्यामुळे याला छान रॅपिंग असतं। पण त्याला जर काढायचं म्हटलं तर चाकूचा वापर करून तुम्ही याला छान असं काढू शकता आणि व्यवस्थित काढलं तर ते निघतं सुद्धा। त्यानंतर पुढची आपली टीप आहे ती अशा प्रकारे याचं जे टोपण असतं तर या टोपणामध्ये काय होतं की एक पेपर असतो अशा प्रकारचा,
चाकूच्या टोकाने जर तो सहज काढला एका साईडने तर पटकन निघतो आणि त्यामुळे आपल्याला हे दोन्ही कामं करायची आहेत जर हा डबा आपल्याला यूज करायचा असेल तर आणि याला क्लीन करायचं असेल तर सुरुवातीला हे करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बनवून घेतलेलं जे लिंबाचं आणि मिठाचं मिश्रण आहे ते या डब्यात टाकायचे आणि खूप जास्त गरम असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर हा डबा छान असा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये असलेलं जे पाणी आहे मिठाचं आणि लिंबाचं ते सगळीकडे पोचेल आणि आपोआप याची क्लिनिंग होईल. आपल्याला हात लावायची देखील गरज नाही आहे. आणि बघू शकता अगदी एका मिनिटाच्या आतच काय झालं आहे की सगळं यामध्ये चिकटपणा होता किंवा बोर्नव्हिटाचा जो काही थर होता यामध्ये तो पूर्ण निघून गेलेला आहे जेणेकरून मला आता याला घासायची सुद्धा गरज नाही आहे. तर मी तुमच्या समोरच याची पूर्ण क्लिनिंग करणार आहे. तर इथे मी आता यामध्ये जे काही पाणी होतं त्याला असं हलवून घेतलं आणि हे पाणी मी आता ओतून काढते आणि नंतर थोडंसं दुसरं पाणी टाकून हा जो डबा आहे तो व्यवस्थित धुवून घेते. म्हणजे अशा प्रकारच्या प्लास्टिक डब्यांचा वापर पुन्हा एकदा झाला तर नक्कीच खूप जास्त यूजफुल ठरणार आहे कारण हा डबा खूप जास्त स्ट्रॉंग असतो. तर प्रत्येक वेळी आपल्याकडे दर महिन्याला बोर्नव्हिटा हा आणला जातो किंवा कॉम्प्लेन वगैरे आणलं जातं. मुलांसाठी कोणतं ना कोणतं आपण घेऊन येतो पण त्याचे जे डबे असतात ते जास्त स्ट्रॉंग असतात त्यामुळे नक्कीच त्याचा रियूज झाला पाहिजे. खूप छान पद्धतीने आपण याचा रियूज देखील करू शकतो. खूप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हा वापरात आणता येतो. तर यावरचं कवर जे आहे ते असं चाकूने थोडंसं कट करून घेतलं आहे आणि चाकूच्या टोकाने हे कट जरी केलं तरी निघून जाईल. आणि जर तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर त्या कटरने ह्याला तुम्ही कट करून घ्या लगेच जेणेकरून ते पटकनच निघून जातं. आणि यामध्ये जे पाणी मी टाकलेलं आहे नंतर क्लिनिंग करण्यासाठी ते मी यातलं ओतून घेतलं आहे. आता पूर्ण डबा क्लीन झालेला आहे. हात लावायची आपल्याला अजिबात गरज नाही किंवा घासायची देखील याला गरज नाही आहे. तर यावरचं जे कवर आहे ते पण काढून घेऊ जेणेकरून हा बोर्नव्हिटाचा डबा अजून जास्त चांगला दिसेल. आणि याचं कवर काढल्यामुळे आपल्याला हवा तसा हा प्लास्टिक भरणीसारखा दिसेल आणि आतमध्ये जी वस्तू असेल ती देखील आपल्याला बाहेरून स्पष्टपणे दिसून येईल. डाळी ठेवू शकता यामध्ये, रवा ठेवू शकता किंवा अजून कुठल्याही वस्तू तुम्हाला यामध्ये ठेवता येतील. म्हणजेच अशा प्रकारच्या भरण्या जर किचनमध्ये आपण एक सगळ्या दर महिन्याची भरणी अशी स्वच्छ करून ठेवली तर छान असं आपल्याला यामध्ये भरपूर वस्तू ठेवता येतील आणि लाईफ टाईम आपल्या ह्या भरण्या छान राहतात. खूप जास्त पटकन खराब होणार नाहीत. तुम्ही या भरणीच्या कम्पेअरमध्ये कुठल्याही भरण्या घ्या, ही भरणी खूप जास्त दिवस टिकेल कारण याचं जे प्लास्टिक आहे खूप जास्त चांगलं आहे म्हणून तुमच्यासोबत ही आयडिया शेअर केलेली आहे. याला क्लीन करायचं असेल आतमधून तर एक रुमाल टाकायचा आतमध्ये आणि त्याने क्लीन करायचं आहे. आणि जर अगदी बुडापर्यंत याची क्लिनिंग व्यवस्थित होत नसेल तळापर्यंत तर काय करायचं, रुमाल आतमध्ये टाकायचा आणि चिमट्याने आपल्याला तो छान असा फिरवून घ्यायचा आहे. तर आतमध्ये अगदी ओलच आहे अजून त्यामुळे मी परत एकदा यामध्ये रुमाल टाकून घेते आणि मग चिमट्याने तो व्यवस्थित क्लिनिंग त्याची करून. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथे बघू शकता मी हा जो डबा आहे तो पूर्ण असा कोरडा करून घेतलेला आहे आणि याचा वापर मी किचनमध्येच करणार आहे. तर खूप छान प्रकारे तुम्ही सुद्धा घरामध्ये जर अशा प्रकारचे कॉम्प्लॅन, बोर्नव्हिटा किंवा मुलांसाठी कुठल्याही वस्तू तुम्ही आणत असाल, कॉम्प्लॅन आणि बोर्नव्हिटासारखे अजून दुसरे कोणते प्रोडक्ट आणत असाल तर त्यासाठी सुद्धा भरण्या वगैरे असतात. तर त्याचं काय करायचं आहे की भरण्याचा अशा प्रकारे क्लिनिंग करून रियूज देखील तुम्ही करू शकता. आणि अशा प्रकारे पैशांची देखील महिलांची खूप जास्त बचत होते. प्लास्टिक भरण्यावरती आपल्याला भरपूर पैसे देखील घालवावे लागतात तर ते देखील वाचतात. एक एक भरणी करून आपल्याकडे 12 महिन्याच्या 12 भरण्या देखील साठू शकतात. पुढची आपली टिप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी. नक्कीच ती टिपसुद्धा पूर्ण बघा. तर इथे आपण कापूस घेतलेला आहे आणि कापसाचं काय करायचं आहे आपल्याला, तर याची वात तयार करायची आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, पण यासाठी आपल्याला बाटली लागणार आहे प्लास्टिकची. आणि ह्या बाटलीला काय करायचे, यावरचं मी असं रॅपिंगचं जे हे कवर होतं किंवा स्टिकर होतं ते काढून घेतलं. यामध्ये पाणी भरून घेऊया. पूर्ण बाटली भरून आपल्याला यामध्ये पाणी भरायचं आहे. बाटलीच्या मदतीने जर तुम्हाला सुद्धा वाती बनवायच्या असतील तर तुम्ही देखील बनवू शकता. 5 पदरी 7 पदरी वाती तर आपण सहज हातावरती बनवतो, पण जर तुम्हाला 51 पदरी 108 पदरी किंवा 21 पदरी वात बनवायची असेल किंवा 66 पदराची देखील वात असते आणि ही वात आपण विशेष प्रसंगी लावतो. म्हणजेच काहीही आपल्याकडे विशेष असं आपण देवाचं करणार असू तर त्यावेळी आपण लावतो. तर आता सध्या काय होतं की राम मंदिरामध्ये आपल्या प्रभू रामचंद्रांची मूर्तीची स्थापना होतीये, तर त्यावेळी देखील आपण घरामध्ये दिवे वगैरे
लावणार आहोत सगळेजण. रामाची स्थापना होते तर घरामध्ये पूजाविधी वगैरे छान प्रकारे होणार आहे आपल्याकडे सगळ्यांच्याच. आणि अयोध्येमध्ये सुद्धा रामाची स्थापना छान पद्धतीने होते, तर आपण सुद्धा काही ना काही घरामध्ये केलं पाहिजे. म्हणूनच मी इथे 51 पदराची वात करायचं ठरवलं. तर ही वात कशा प्रकारे केली जाईल याच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. कारण 51 पदरी जर वात करायची असेल तर भरपूर आपल्याला त्याला दोरा जो आहे कापसापासून तयार केलेला तो देखील अशा प्रकारे थोडासा लॉंगच करावा लागतो. आणि हा कसा करायचा ते सांगते. नॉर्मल वातीप्रमाणेच हा जो कापसापासून तयार केलेला दोरा आहे तो मी वळून घेतला असा हातानेच, बघू शकता व्हिडिओमध्ये. सेम पद्धतीने केलेला आहे, पण जेवढा आपल्याला लॉंग करता येईल तेवढा करायचा. आणि त्यानंतर ही पाण्याने भरलेली जी बॉटल आहे त्याला हा दोरा जो आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे. आणि कापसाची वात असते ती बराच वेळ चालते, त्यामुळे अशा प्रकारे हाताने बनवलेली कापसाची वातच आपण लावायची आहे. आणि या प्रकारे आपण याला असं गुंडाळून घेऊया. तुम्ही जर विकत आणायला गेलात तर तुम्हाला ही वात जी आहे ती आपल्याला हवी तशी मिळणार नाही. जेवढ्या पदराची हवी तेवढी नक्कीच मिळणार नाही आहे. त्यामुळे आपण ही वात घरच्या घरी देखील बनवू शकतो. आणि या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे. बाटलीला गुंडाळून हा दोरा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तेवढाच दोरा तयार करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हवी तेवढी वात तयार होईल. भरपूर दोरे असे तयार करून ठेवू शकता. जेवढी वात तुम्हाला मोठी बनवायची असेल, जेवढी लॉंग बनवायची असेल त्यावरती सगळं काही डिपेंड आहे. तर तुम्ही असे बसल्या बसल्या हे काम करू शकता. आणि बाटलीमुळे काय होईल की हा जो दोरा आहे ना तो एकामध्ये एक गुंतणार नाही. आणि याची आपोआपच काय होतं की जर आपण हा दोरा खालीच टाकून दिला किंवा कुठेतरी अडकवून ठेवला तर तो लगेच उकलला जातो. आणि बाटलीला जर असा गुंडाळून ठेवला तर तो उकलला जाणार नाही आणि याची छान अशी वात देखील बनवता येईल. पुन्हा एकदा तयार केलेला दोरा जो आहे पहिल्या दोऱ्याला असा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा आपण हा दोरा जो आहे तो बाटलीला गुंडाळून ठेवायचा आहे. पण मला आता या दोन्ही दोऱ्यामध्ये माझी 51 पदरी वात जी आहे ती तयार करता येणार आहे, त्यामुळे मी आता याची वात तयार करते. आता बघा 4 बोटावरती जशी आपण नेहमीप्रमाणे वात करतो तशीच गुंडाळून घ्यायची. आणि 51 पदर झाले की मग नंतर मी याला असं छान असं वातीसारखं हातावरती बनवून घेणार आहे. तर तुमच्या जसं काही तुम्हाला करायचं असेल, म्हणजे 21 पदराची करायची असेल तर 21 देखील करू शकता, किंवा यापेक्षा लॉंग करायची असेल तर तुम्ही ती बाटलीवरती सुद्धा बनवू शकता. तर या पद्धतीने मी अगदी आपल्या हातावरतीच ही वात बनवलेली आहे. आणि कशी झाली नक्की सांगा. या टिप्स आणि ट्रिक्स होत्या वात बनवतानाच्या, तर त्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. वात बनवताना अशा प्रकारचा दोरा एका साईडला दिसतो तर तो सुद्धा आपल्याला बॅक साईडलाच फोल्ड करायचा आहे, म्हणजेच आतमध्ये फोल्ड करायचा. आणि मग नंतर वात आपल्याला हातावरती अशी चोळून तयार करायची आहे. म्हणजेच अशा प्रकारची वात तयार होते आणि आपली छान अशी इथे वात तयार झालेली आहे. आजच्या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ.